नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. प्राईम टाईमच्या सुरुवातीला आत्ताच्या घडीची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीची तारीख आता पुढे ढकलली गेलेली आहे. 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार होतं. ती तारीख आता 7 फेब्रुवारी करण्यात आलेली आहे. तर 9 फेब्रुवारीला आता मतमोजणी होणार आहे. याआधी 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती, मात्र आता ही तारीख बदलून 9 करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यामध्ये 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने आता 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत असलेल्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यात हा बदल झालेला आहे. राज्य सरकारसाठी ही बातमी खरं तर थोडीशी अडचणीची ठरते की काय असं दिसू शकेल, कारण आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेवर ताशेरे ओढले गेल्याचं आता समोर येत आहे. राज्यावर महसुली तुटीचा बोजा वाढल्याचं अहवालाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे. केंद्रीय सर्वेक्षण अहवालाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेवर ताशेरे ओढले गेल्याचं समोर आलेलं आहे. केंद्रीय बजेट सादर होण्यापूर्वी हा सर्वेक्षण अहवाल, ज्याला आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हटलं जातं, हा अहवाल समोर आलेला होता. आज संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा सर्वेक्षण अहवाल सादर केलेला होता, ज्यामध्ये या लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगानं काही महत्त्वाच्या निरीक्षणांची नोंद आहे. राज्यावर महसूल तुटीचा बोजा वाढल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अहवाल सादर केला. भारताचा जीडीपी 6.8 ते 7.2% इतका राहील असा अंदाज आहे. भारताची अर्थव्यवस्था आता सुसाट सुटली असून मेक इन इंडियामुळे मॅन्युफॅक्चरिंगला मोठं बळ मिळणार असल्याचं दिसतं आहे. अहवालानुसार येत्या काळात सर्वसामान्यांना महागाईपासूनही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं क्षेत्र निर्यातीमध्ये 7व्या क्रमांकावर होतं, मात्र 2025 पर्यंत ते आता देशातलं तिसरं सर्वात मोठं आणि सर्वात वेगानं वाढणारं निर्यात क्षेत्र बनलेलं आहे. I rise to lay on the table a copy each of the following papers, Hindi and English versions. Economic Survey 25-26, Economic Survey 25-26 Statistical Appendix. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.